नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुका कृषी अधिकारी अभिजित गडदे आणि त्यांचे सहाय्यक मंडल कृषी अधिकारी नंदकुमार मिसाळ यांच्या कारकिर्दीची खातेनिहाय चौकशी व्हावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शकील अत्तार यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी: तालुका कृषी अधिकारी अभिजित गडदे आणि त्यांचे सहाय्यक मंडल कृषी अधिकारी नंदकुमार मिसाळ यांनी 2021 पासून 2025 पर्यंत अनेक गैरव्यवहार केल्याचे समजते. त्या अनुषंगाने माहिती अधिकाराचा वापर करून माहिती मागवली असता एकही कागदपत्र त्यांनी आजतागायत दिले नाही. तसेच माहिती अधिकार कायद्यानुसार अपिलात जाण्यासही मज्जाव करीत आहेत. अनेक मध्यस्थी घालून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न संबंधित अधिकारी करत असल्याचा आरोप आज ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शकील अत्तार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला. यावेळी ते म्हणाले की 2021 पासून 2025 पर्यंत तालुका कृषी अधिकाऱ्यांनी भरमसाठ गैरव्यवहार करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली केल्याच्या घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने आम्ही वारंवार चौकशी केली तर आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. याचबरोबर माहिती अधिकार कायद्याद्वारे माहिती मागितली असता ती दिलेली माहितीही अपुरीच दिली. त्याचबरोबर अपिलात जाण्याची आम्ही तयारी दर्शवली असता अनेक नागरिकांकडून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न संबंधित अधिकारी करत आहेत. त्यामुळे या 2 अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी होऊन योग्य ती कारवाई करावी. तसेच अनेक बोगस बिल लावून शासनाचे पैसे लाटणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची रीतसर तक्रार करणार आहे, असे यावेळी शकील अत्तार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी हवानात फंडिंगच्या रूपानं बी बियाणं जर सप्लाय करत असेल आणि हे वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांच्या मुखातून घास काढून घेण्याचा प्रकार करत आहेत, त्यासाठी मी त्यांना वरचेवर तोंडी सांगून सुद्धा त्यांनी न ऐकता मी माहिती अधिकार अर्ज दिलो. आज अर्ज दिल्यानंतर जवळजवळ 4 महिने पूर्ण झाली तरी ऑफिसमध्ये मिसाळ साहेब म्हणून आहेत आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी मला माहिती देण्यास वरचेवर टाळाटाळ केली आणि जसं जाईल तसं आज येतो उद्या देतो. मला अवलग्नाला बोलवले. अवलग्नातला मी गेल्यानंतर मला फक्त त्यांनी गट्टे दाखविले. मी त्यांना म्हटलं मला लेखी काय असेल ते आपल्याकडून कळवावं. त्यासाठी मी त्याची 4 महिने मागे लागलो. आज अखेरपर्यंत मला मागणी दिली नाही. त्यासाठी मी आज 15 ऑगस्ट रोजी एक आगळ्या आणि वेगळ्या विचाराचा उपोषणाचा इशारा देत आहे. ताबडतोब त्यांनी मला माहिती द्यावी 15 ऑगस्टच्या आत, नाहीतर मी एक मोठा उपोषण यांच्या कार्यालयासमोर उभा करणार आहे.